मामाची गाठ पडली, मामाला शेंगदाणे दिली, तर त्यातले 2 तर शेंगदाणे खाल्लं. कारण मला त्यांच्याविषयी खूप आदर आहे. आता आज सुद्धा त्यांची परंपरा मोडली नाही. आज सुद्धा पावशे शेंगदाण्याची पिशवी दिली. आता पोटात जात नाही, शेंगदाणे खाता येत नाही, पण मी कुठून गावात खाणार. अशी माणसं भेटणं कठीण आहे. मला माऊलीने सांगितलं, मामाबद्दल काय शब्द सांगितले तर तो मामाच्या दर्शनात लागणार नाही. असो 3 शब्द सांगतो, सेवा सांगतो. गीतेच्या 10व्या 3 शब्द आहेत: मृत्यू, यम आणि काळ. मृत्यू कोण आहे? मृत्यू सर्व हारस्त्याहम. प्रलयकाली सगळ्या जगाचा ऱ्हास करतो तो मृत्यू. यम कोण आहे? यमकाळ आहे. यमसंयमतामहम. कर्माचं नियमन करणारा यम आहे. काल कोण आहे? काल येतो काळाची करणारा काळ. आता ऐका, या 3 पैकी वारकऱ्यांनी एकालाही घ्यायचं नाही. मृत्यूला घ्यायचं नाही, यमाला घ्यायचं नाही, काळाला घ्यायचं नाही. कसं घ्यायचं नाही? मृत्यू काय म्हटले? मृत्यू सर्व हारष्टा. मृत्यू सगळ्या विश्वाचा धार्दर करतो. तर तुम्हाला एकट्याला कन्सेशन देईल का? नाही. मग कशाला घाबरता? यमसंयमता. यमाला घाबरतो का? यम काय करतो? कर्माचं नियमन करतो तो यम. मग त्याचं कर्म शुद्ध आहे, तर यमाला घाबरायचं कारण काय? तुमच्या गाडीचं कागदपत्र क्लिअर असलं तर तुम्हाला कशाला घाबरतात? क्लिअर नसलं तरी घाबरू नका. आणि काळ कोण आहे? काळ येतो जो काळाची गणना करतो तो. सदा काळ गणना कधी आयुष्य आहे. काळ आयुष्याची गणना करतो, पण त्याच्यामध्ये कन्सेशन आहे. कोणतं? कथेची वेळेची आज्ञा नाही. जेवढा काळ चिंतनामध्ये जाईल तेवढा काळ तुमच्या एकंदर आयुष्यातल्या एकंदर वेळेतून वजा होतो. जेवढा चिंतन काढला तेवढा वजा होतो. एक गोष्ट सांगतो. एक साधू एका घरात उभा राहिला. भिक्षा नवीन मुलगी आहे, लग्न झालं होतं. बाळ तुम्ही नवीन दिसताय? हो. कधी लग्न झालं? मे महिन्यात. काय वय आहे? म्हणजे 19 वर्ष आहे. चांगलं आहे. मालक काय करतात? कंपनीत आहे. त्यांचं वय किती? 14 वर्ष. चांगलं आहे का? मुलीनं वय किती सांगितलं? 19. मालकाच्या किती? असं कसं? मध्ये असते सपापला आहे. त्यांचं वय काय? 10 वर्ष. सासरे काय करतात? आहे. कुठे गेल्या? लातूरच्या हप्त्याला गेल्या. त्यांचं वय काय? 5 वर्ष. सासूबाई ऐकत होती. बाहेर काढते. काय बोलतीस काय? उद्या गेलेला हाड. स्वतःकडे सांगते 19, मालकाचं 14, माझं 10, सासऱ्याचं 5. सुनबाई काय म्हणली? सासूबाई राग म्हणला. काय? आमच्या घरात जन्माला आलं की मूळ माळ घालतात. मला जन्माला पण माळ घातली, पण माझं वय
19 मालकाने 5 वर्षापूर्वी घातली. त्यानंतर किती सासूबाईंनी मुलाने घातल्यामुळं सासूबाईंनी 10 वर्षामध्ये घातली. त्याचं वय किती 10 वर्ष. आणि घरात खाणारं कोण राहिलंच नाही म्हणून नाही आणि मामाजीने घातली. त्यांचं वय किती. माझं काय कुठलं काय कुठलं चिंतनात गेलेला काळ बदलावा. बाकीचा काळ बोलू नका. ही गोष्ट सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की अजून तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं बारसं सुद्धा झालं नसतं. आणि माऊलीची तयार आहे. माऊली सांगितलंय जेव्हा मला झालं त्यांनी या म्हणून लवकरात लवकर गळ्यात माळ घाला आणि काळाला चॅलेंज करा. रोकडोबा दादांचा चिन्ह आहे आणि कारभारी बाबांचा चिन्ह आहे. हे सगळे म्हणजे कारभारी बाबा वारकरी आणि रोकडोबा दादा कारभाऱ्यांना तुम्ही पाहिलेलं आहे. थोडंसं 2 मिनिटं त्यांच्याविषयी माहिती दादा रोकडोबा दादांनी पाहिलं नाही जी. कारभाऱ्याला लय जवळून पाहिजे. आता हे विचारल्यानं सांगतो. रोकडोबा दादाच्या तालमीत वाढलेली 2 माणसं मावली जी. एक कारभारी दुसरे हॉस्पिटल मावली. वा. ही दोघं रोकडोबा दादाच्या तालमीत वाढली. आणखी माहिती म्हणून सांगतो. मी दादानं पाहिलं नाही पण ज्यांनी पाहिलं त्यांनी सांगितलं हे वारकरी संप्रदायामध्ये पताकाची गवस नाही मावली गवशी. हो. गवशीचा शोध करायला पताकाच्या गवशीचा शोध रोकडोबा दादांनी लावला. होय. कसा लागला. रोकडोबा दादा म्हातारपणी त्यांना चालता येत नसे. दोन्ही हातात कोबड्या घेऊन पण प्रदक्षिणा करायचे. आता कोबड्या घेतल्यावर पताक कशी द्यायची म्हणून त्यांनी कापडाची गवसणी करून कबड्याला बांधली आणि पताक खांद्यावर घेतली आणि गवसणीचा शोध लागला. तर वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत निष्ठावंत आणि भजननिष्ठ असं ज्यांचं जीवन रोकडोबा दादा त्यांच्या तालमीत मामा वाढले. खूप चांगलं काम केलंय माऊलीने. वामन भगवंतांनी 2 पायामध्ये बळीचं राज्य दिलं. 2 पाया. आता माऊलीने मला वाटायला लागलं की महाराष्ट्राची विचार काय कोणाला तरी मी त्यांचं नाव कोणी ठेवलंय छोटे माऊली. सगळा महाराष्ट्र राधाकांत गेला. आता छोटे माऊली कसं म्हणायचं मॅडम मोठे माऊली म्हणा. मोठे माऊली म्हणता येत नाही कारण मोठे माऊली आमचे आहेत. नवीन नाव द्यायचं. आता छोट्या माऊलीला नवीन नाव द्यायचं विराट माऊली. ठराव मंजूर सर्व एक मताने. कुणाचा विरोध मत असेल तर सांगा. आता सांगू नका बाहेर गेलं सांगा. विरोध सोडून द्या पण जे काम करताय त्याच्याबद्दल माझ्या हातून शुभेच्छा आहे. आणखी एक वैशिष्ट्य माऊली मला 2-3 शब्द सांगण्यासाठी आहे. मी माझी गाडी घेऊन आलो. गाडी घेऊन जाणार चालेला नया पैसा दक्षिणासुद्धा माझ्याकडे घेणार नाही. बाबा मग असे कार्यक्रम उभे राहतात असं आहे. आणि याची टेम्पररी टेस्ट केलेली आहे होय ना. हो.
ट्रस्ट केली. ट्रस्टीतर्फे सगळा जमा खर्च ठेवलेला आहे आणि एकाही रुपयाची अपराध करणं होता समाजाला त्याचा हिशोब घेणं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की यांनी संकल्प असा केला आहे की या कार्यक्रमामध्ये जे काही राहील ते काय राहतं सांग, जे राहील ते सगळं भंडारा डोंगराच्या वरच्या पोरांच्या मंदिराला हे आम्हाला मागायची सवय नाही. खरं प्रमाण मागायचं पण मी मागतो इथं तुम्ही तुमचा खिसा जास्तीत जास्त रिकामा करा. का तुम्ही जेवढं वरतात ना तेवढं तुकोबारांच्याकडं जाणार आहे. तुका